तुमचं अभिनंदन. त्यानंतर यावर्षीचे अध्यक्ष जे आता महाराष्ट्र राज्याचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून कामकाज देखील पाहणार आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी सत्कार आपण या ठिकाणी करूयात. माननीय अरविंद खपारे साहेब त्यांना शुभेच्छा देऊयात. महाराष्ट्र राज्य नेरळकोचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून ते पदभार देखील स्वीकारतात. त्याचबरोबर यावर्षीचे ते विद्यमान अध्यक्ष. जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवू. नामदेव अप्पा, सर्व उपस्थित, थोडंसं नियोजित भरपूर आजच्या दिवसातले कार्यक्रम आहेत. मी तवटेला सांगितलं होतं की शनिवार आणि रविवार म्हटलं की 2च दिवस जिल्ह्यामध्ये मिळतात. त्यात कार्यक्रम थोडंसं सगळे ॲडजस्ट करणं त्रास अवघड होतं. तरीसुद्धा तुमच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ज्यांची महाराष्ट्राच्या असोसिएशनवर सचिव संयुक्त सचिव म्हणून निवड झाली त्यांचं अभिनंदन, जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली त्यांचं अभिनंदन. आणि चांगलं काम सगळ्यांच्या हातनं घडावं. शेवटी इस्टेट काय रिअल इस्टेट ऑर्गनायझेशनची ही पदाधिकाऱ्यांची सगळे पदाधिकारी आहेत. आता याच्या बाबतीतला काही फारसा अनुभव आम्हाला असायचं कारण नाही, कारण मी काही ह्या व्यवसायाशी संबंधित नाही. आम्ही सहकार क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, ग्रामीण विकासाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं जरी फारसं माहिती नसलं तरीसुद्धा जे काय तुम्ही काम करता आहात त्या कामासाठी मी शुभेच्छा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी देतो. राज्य सरकारच्या काही विभागांमध्ये समजा आपले काही विषय असतील, काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर केव्हाही तुमच्या असोसिएशनच्या वतीनं जर तुम्ही मला भेटला, काही तुमचे प्रश्न असतील ते जर सांगितले तर शेवटी राज्य सरकार हे सगळ्यांनाच सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये आहे. जिल्ह्यामध्ये सुद्धा माझी भूमिका जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना आजपर्यंत तशीच राहिलेली आहे. त्यामुळे असं काही असतील आपले विषय तर जरूर 22 तारखेपर्यंत फक्त आचारसंहिता आहे, ती झाली की आमचं अधिवेशन आहे 10 जुलैपर्यंत. त्यामुळे जुलै 15 नंतर केव्हा जरी तुम्ही आलात तरी तुमचे विषय मी समजावून घेईन. आवश्यकता वाटली तर त्या बाबतीत आमच्या काही विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलवायचं असेल तर त्यांना बोलवून एखादी जॉईंट मिटिंग तुमच्या असोसिएशनच्या लोकांच्या बरोबर जरूर आपण साताऱ्यामध्ये लावू. आणि समन्वय साधण्याची भूमिका जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी राहील. नाहक कुणाला त्रास होऊ नये, नाहक कुणाच्या कामांना अडचणी येऊ नयेत याची नक्की पालकमंत्री म्हणून मी निश्चितपणे तुम्हाला ग्वाही देतो. परत एकदा तुम्ही सगळ्यांनी मला निमंत्रित केलं, मला बोलवलं. कार्यक्रम जरी थोड्या वेळानं होणार असला तरी माझ्या वतीनं कार्यक्रम सुरू झाल्यावर आपण सगळ्यांनी माझा संदेश उपस्थितांमध्ये द्यावा की मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. नवीन पदग्रहण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आणि ज्यांची जिल्ह्याच्या असोसिएशनवरनं राज्याच्या असोसिएशनवर प्रमोशन झालेलं आहे त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. केलेल्या स्वागताच्या सत्काराच्या बद्दल मनापासून सर्वांचे असोसिएशनचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आल्यानंतर असं वाटतं की म्हणजे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मी काहीतरी करू शकलो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कराडमधील माझा हा पहिला प्रोग्राम आहे. होतं काय की आमचा रोलच येत नाही. समाजासाठी काम करायचं पण समाजात जायचं नाही, कारण समाजात गेले तर मग त्यांचं आपल्याला काही करता येत नाही. कारण मग जास्त वेळ समाजासाठी करण्यासाठी आपला वेळ आहे, समाजात जाण्यासाठी नाही. जास्त वेळ समाजात गेले तर समाजापासूनच दूर जात असतो माणूस. त्यामुळे तो रोल नाही. ज्यावेळी हा नरेटकोचा प्रोग्राम मला समजला, माझे मित्र आहेत उदय जाधव, आता जे नेक्स्ट जेनचं बघताय, मला फोन केला की अरे तू येशील का. म्हटलं कराडमध्ये प्रोग्राम आहे आणि तू बोलवते नक्की येणार.
आपल्या इथं आपल्या शहरामध्ये एवढं चांगलं काम चाललेलं आहे हिरानंदानींच्या मार्गदर्शनाखाली, तर खूप छान वाटतं. खरं तर रोटी कपडा मकान ह्या 3 दैनंदिन गरजा आहे, त्यातली सगळ्यात मोठी गरज तुम्ही भागवताय. रोटी कपडा मिळून जातं, घर खूप महत्त्वाचा विषय असतो आणि ते काम बिल्डर करत असतो, मग तो छोटा असो की मोठा असो. जसं खबारे साहेबांनी सांगितलं की बिल्डर लाईन ही बदनाम आहे किंवा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. एक्झॅक्टली. पण कोण त्याच्याकडे वाईट नजरेने का बघतात? कारण बिल्डर लाईनमध्ये 2 प्रकारची लोक बिल्डर लाईनमध्ये आहेत. एक आहे ज्याला काही कामच नाही, काय करायचं, पैसे भरपूर आलेत गुंठे विकून, मग कशात घुसायचे, बिल्डर लॉबीत. आणि एक आहे ते एज्युकेटेड आहेत, क्वालिफाईड आहेत, त्यांना खरंच समाजामध्ये येऊन बिझनेस करायचा आहे आणि प्रॉपर बिझनेस लॉ पॉईंटवर अमेंटवर फॉलो करून बिझनेस करायचा आहे. होतं काय, दोन्ही एकत्र येऊन काम करायचा प्रयत्न होतो. मग एकाचे थॉट पॉझिटिव्ह असतात समाजाकडे बघण्याचे, एकाचे थॉट्स निगेटिव्ह असतात. मग मॅक्स लोकांचं लक्ष वाईट गोष्टीकडे जातं आणि त्या लोकांच्यामुळे चांगली लोक बदनाम होतात. तर बिल्डर लाईन कधीच वाईट नव्हती आणि नसणारी आहे. कारण असं असतं तर त्यांनी सगळे लॉ फॉलो करून काम करायला कधीच मान्यता दिली नसते. आणि 2 गोष्टी परत त्याच्यामध्ये डिवाइड होतात, एक शहरी आणि एक ग्रामीण. तर आपला भाग काय होतो ना, ग्रामीण ना शहरी, आपण सेमीमध्ये येतो, तर त्याच्यामध्ये काम करताना परत प्रॉब्लेम्स येतात. कारण शहरामध्ये कुठलंही संघटन खूप पॉवरफुल असतं आणि ते सरकारपर्यंत आवाज उठवला जातो. त्या मानाने खबाई साहेब आपल्या इथून तसे संघटन होत नाही किंवा आपल्या इथं पाय खिचण्याची प्रथा खूप जास्त असते आपल्या भागात. सिटीमध्ये लोकांना थोडंसं टच असतो शासकीय, इथं राजकीय टच जास्त असतो. कारण तो करतोय मला पण जमते ना, हे मी बघितलं आपल्या भागातलं. कारण मी ऑल ओव्हर बरेच देशातून फिरले, पण आपल्या भागात एक असते की त्याला काय अक्कल आहे, त्याला काय अक्कल आहे, मी सुद्धा करू शकतो, मी पण प्रेसिडेंट होईल, मी व्हाईस प्रेसिडेंट होईल, मला ओळखत नाहीत का लोक. ह्याच्यामुळे काय राहतं, आपण मागं पडतो, ह्याच्यामुळे आपण मागं पडतो. तर ते इथं सगळेजण आपले एज्युकेटेड आहेत, एक मताचे लोक आहेत. तर आपण सर्वांनी जर एकत्र आलं आणि आवाज जर उठवला तर आमच्यापर्यंत, मी या व्यासपीठावरून गवाही देतो की तुम्ही जे चांगले प्रपोजल आणा साहेब, ते मी मान्य करून घ्यायचं काम करेन. मला जेवढं पॉलिसी बनवत असताना जे गोष्टी माझ्याकडून करता येतील, की मला जे सरकारपर्यंत पोहोचवून जे काही पॉझिटिव्ह आहेत गोष्टी ते मला करता येईल. ते तुम्ही जे अतिशय चांगला मुद्दा मांडला की सगळ्यांचे डे आहेत, मग आमचा डे काय नाही, तर आम्ही 10 ऑगस्ट आहे आणि ही कराडमधून आलेली संकल्पना आहे. आणि ही जर आंतरराष्ट्रीय लेवलला 10 ऑगस्ट डे बिल्डर्स डे म्हणून मनवता आला तर ते आपलं सौभाग्य असेल आणि तो एक माइलस्टोन असेल. तर त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करणार आहे अशी मी गवाही देतो. आणि त्याची प्रोसिजर आहे की तुम्ही त्याच्यामध्येही संघटन लागणार. कुठलीही गोष्ट करताना संघटन लागतं, विश्वास लागतो. आणि आज ह्याच्यामध्ये तुमचे जे कंपनी तुम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये आज तुम्ही जे माही बनवलं, नेक्स्ट जेन बनवलं, तर तुम्ही युवा आणि महिला एकत्र घेऊन चाललाय, हा तर मला माहीतच नव्हता भाग. तर आल्यानंतर अजून त्याच्यामध्ये मला खूप आनंद झाला की तुम्ही महिलांनाही सामावून घेऊन चाललाय. कारण बिल्डर लाईन म्हणले की आमचा कसा असतो दृष्टिकोन की पुरुष गळ्यात गोप, फॉर्च्युनर गाडी, म्हणजे साधारणतः बिल्डर म्हणले की हे इमेज असते, काहीतरी खोटं बोलणार, थापा मारणार, ह्याचे टोपी. त्याच्यामध्ये हा इमेज बिल्डर म्हणले की सर्वसामान्य आमच्यासारख्याच्या डोक्यात ती इमेज असते. आणि नाहीतर मग डिरेक्टली हिरानंदानी वगैरे अशी इमेज असते. मधला जो प्रकार क्वालिफाईड होत चाललेला आहे, युवा जो त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर अभ्यास करून आलेला आहे, त्याला भरपूर रेराचे नियम माहीत आहे, जे आमच्याशी वाद घालतात उभे राहून की सर ते नियम चुकलेले आहेत, आम्हाला मार्गदर्शन कर. हा बिल्डर आम्हाला कळतच नाही. आम्ही बिल्डर म्हणले की गोप, फॉर्च्युनर, कर्ज बाजार, लोकांना टोप्या, बस, बाकी काहीच नसते डोक्यात. बिल्डर आला की हाच विषय येतो. पण इथले बिल्डर बघितल्यानंतर वाटतं की आम्ही सेफ हँडमध्ये. आणि एक खूप छान ह्या संघटनेचा हा विषय आहे की तुम्ही महिलांना सशक्तीकरण देताय, महिलांना तुम्ही आणताय. आणि ज्या पद्धतीने मॅडमनी सांगितलं की मला इथं 2007 पासून ह्या सर्वांमध्ये सेफ वाटतंय, तर मला ॲज अ लॉ मेकर मलाही आता इथं खूप सेफ वाटायला लागलं. त्यामुळे मी म्हणजे मला जे जाधव साहेबांनी आमंत्रण दिलं ते चुकीच्या ठिकाणी नाही.
आपल्या इथं म्हणतात त्यांना जिथे महिलांचा सन्मान होतो ते तिथे देवाचा वास असतो. तर आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये देवाचा वास आहे आणि त्याचा भाग मी आहे ह्याचा मला आनंद होतो. आणि सेकंड गोष्ट म्हणजे युवा. आज जर येणारी जनरेशन आहे ती जेनझी आहे, तर आपल्याला त्यांच्याबरोबर पोचायला युवा पाहिजेतच. कारण आता ओल्ड इज गोल्ड ठीक आहे, पण गोल्ड तिजोरीत ठेवलं जातं. आता ते थोडंसं बाजूला ठेवून नेऊन टेक्निकली जे गोष्टी आलेल्या आहेत, बऱ्याच अमेंडमेंट्स होत आहेत आता, की रेरासारखे नियम आलेले आहेत, भरपूर गोष्टी होत आहेत, चेंज होत आहेत, तुमचे फायर सेफ्टीचे येत आहेत. ह्या गोष्टींचं काय होतं, त्याच्यामध्ये त्रुटी पण, रिडेव्हलपमेंटच्या गोष्टीमध्ये बऱ्याच त्रुटी पण आहेत. त्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करून जर आमच्यापर्यंत पोहोचवलं, कारण तो भाग थोडासा बाजूला राहिला जातो, तर तो जर आमच्यापर्यंत पोहोचवला तर आम्ही त्याच्यामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याच्याहीमध्ये अमेंडमेंट, बऱ्याच चुका होतात. कारण काय होतं, रिडेव्हलपमेंटला कधी सांगतात की 75% तुम्हाला लागेल रिडेव्हलपमेंट करताना कमिटीची, कधी हायकोर्टमध्येच सांगते की नाही, एक माणूस जरी असला तरी आम्ही परमिशन देणार नाही. मग ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतात बिल्डर्सचे की नेमकं मग मी करायचं काय, की त्या डिसिजनवर जाऊ का त्या डिसिजनवर. कधी एक मेंबर सगळी सोसायटी अडवतो, कधी 10 मेंबर सगळे करून मोकळे होतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं, पॉलिटिकल इन्फ्लुएन्सवर काम केलं जातं. तर आपल्याला प्युअर मेरिटवर काम करता यावं यासाठी मी ह्या संघटनेबरोबर ज्यावेळी पण तुम्हाला लिगली काही गोष्टी करायच्या असतील तर 100% माझी साथ राहील. आणि महिलांचं सशक्तीकरण जसं मॅडम म्हणल्या तसं खरंच 50% झालं. इथं मेजॉरिटी दिसते, थोडीफार कमी पण आहे, छान आहे. बिल्डर लॉबीत आत्ता महिला येतात, हे कॉन्सेप्ट मला खूप आवडलं. कारण तर आज आपण काय करतो, आपण पुरुषप्रधान देशामध्ये आहे, तर महिलांना त्या बाजूला गेले ना थोडंसं मेकॅनिझममध्ये आणि बिल्डर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये, तर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं त्यांना डावललं जातं किंवा तुला जमणार नाही ह्या पद्धतीनं बोललं जातं. पण ॲक्च्युली तसं नाही. कुठल्याही क्षेत्रात बघा, महिला खूप ॲडव्हान्समध्ये आहेत आणि ते अभ्यासपूर्ण बोलतात. बापाची जमीन विकून बिल्डर लाईनमध्ये येत नाहीत त्या. कुठलीही महिला ज्या क्षेत्रात येते ना, तुम्ही तिचा इतिहास काढला, ती विकून आलेली नसती, ती तिच्या मेजॉरिटीवर आलेली असते. आणि जसं आपल्या अँकर साहेबांनी सांगितलं की प्रत्येक पुरुषाच्या यशामागं, संस्थेच्या यशामागं महिलांचा हक्क असतो, महिलांचा सपोर्ट असतो. पण मी इथं तुम्हाला व्यासपीठावर सांगतो, मॅक्सिमम महिलांच्या यशामागं पुरुष नसतात, तिचा संघर्ष असतो, तिचं नॉलेज असतं. तर पुरुषांना महिलांची मॅक्सिमम गरज लागते, पण महिलांना पुरुषांची मॅक्सिमम गरज लागत नाही. त्या सोबळ असतात, सशक्त असतात आणि खूप सबळ असतात. तुम्ही ते येणाऱ्या महिलांना सांगतो की बिल्डर लाईन ही तुमचीच आहे, तर त्याला काही घाबरायचं नाही. बिंदास पुढे या. आपलं नवनिर्वाचित जे अध्यक्ष आहेत त्यांचे हात बळकट करा आणि एक सक्षम भारत 50-50चा आपण, मी तर म्हणतो 25 पुरुष झाले पाहिजे, 75 महिला. तसा माझा हट्टही आहे सरकारकडे. असा सक्षम भारत घडवू आपण. आम्हाला थोडा आराम करून दे. तर शासनाने सांगितलंय की थोडंसं महिलांच्या हातात आपण सत्ता देऊन बघूया. कारण पार्लिमेंटमध्ये 17-18 आहेत, पाहिजेत किती तुम्हालाही माहीत आहे. स्टेटची अवस्था काय, महिला पुढे जायचे ती पाठीमागे येत आहेत. हे जर गंभीर विषय आहे. पण आपल्या संघटनेमध्ये आज महिला खूप पुढे आलेल्या आहेत, म्हणजे वेगळा देश बघायला मिळतोय. तर मी परत एकदा सर्व आजी माजी आणि इथं बसलेल्या सर्व सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो. नथिंग इज इम्पॉसिबल. मी इथून जन्माला आलो, मला माहीत आहे स्ट्रगल काय असतं. तर स्ट्रगल, बिल्डर लाईनला खूप स्ट्रगल आहे. काम करून सुद्धा बदनामी मिळणार आहे, तर ती बदनामी बाजूला ठेवायची आणि आपल्या अक्कल वेळोवेळी लोक काढणार आहेत. आपला भाग तसा आहे की अक्कल काढायची सवय आहे लोकांना, त्याला काय येतं, त्याला काय कळतं, ते सोडून द्यायचं. कारण ते क्रिटिसिझम मी खूप भोगलेलं आहे. तर मला जेवढा आनंद झाला साहेब, 75व्या संविधान दिवशी माझा सत्कार करण्यात आला की सर्वोत्कृष्ट कामगिरी भारतामध्ये जर लॉ क्षेत्रात आता जो संविधान दिवस झाला त्यावेळी जेवढा मला बोलवल्यानंतर आनंद झाला, तसा मला आज आपल्या कुटुंबामध्ये होतो. आणि मला असा कोणी विधी तज्ज्ञ वगैरे न मानण्यापेक्षा तुमच्यातले एक सामान्य मेंबर म्हणून सामावून घ्या अशी विनंती करतो. आणि आपण खूप छान काम करू आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपण नक्की काही ना काही खारीचा वाटा करू, एवढं मी आपल्यातर्फे सर्व समाजाला मेसेज देतो की
संघटना माझी आहे आणि मी त्याचा भाग आहे, याचा मला आनंद आहे. आणि आपण नक्की 10 ऑगस्ट एक पूर्ण भारतासाठी नाही जगामध्ये बिल्डर डे म्हणून साजरा करू, ह्यासाठी प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. असलेले आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी ॲडव्होकेट साहेब आणि नरोटकर संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी, बांधकाम क्षेत्रातील माझे सहकारी मित्र, पत्रकार बंधू आणि उपस्थित रसिक या सर्वांना माझा नमस्कार. आज माझ्यावरती नरेटको कराड म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल ची एक ब्रँच ॲक्च्युली पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबईनंतर कराडमध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी स्थापन झाली. कराड चॅप्टरच्या अध्यक्षपदाची जी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्याबद्दल मी नरेटको केंद्रीय नेतृत्व आणि आपल्या स्थानिक कमिटीचे आभार मानतो. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारे या राष्ट्रीय संघटनेचे नेतृत्व स्थानिक पातळीवर करण्याची मला जी संधी मिळते त्याबद्दल मला खूप अभिमानाचा हा क्षण वाटत आहे. आजच्या नरेटको कराडच्या इन्स्टॉलेशन सेरेमनी म्हणजेच पदग्रहण समारंभ या सोहळ्यास आम्हात लाभलेले प्रमुख पाहुणे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब, तसेच कराड नगरीचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यादवजी, LP सदस्य नामदेव पाटील साहेब आणि उपस्थित मान्यवर मित्रांनो, आजच्या या इलेक्शनच्या धावपळीत म्हणजे विधान परिषदेचं इलेक्शन आहे तसंच कारखान्याचं इलेक्शन आहे, या धावपळीत खरं म्हणजे साहेबांना आम्ही ज्यावेळेस भेटायला गेलो त्यावेळेस त्यांचं शेड्यूल एवढं टाईट होतं. त्यातूनही मागच्या वेळेस पण इलेक्शन होतं साहेब, ज्यावेळेस एक्झिबिशन झालं आपलं बैल बाजारात त्यावेळेसही इलेक्शन होतं. परंतु दोन्ही वेळेला साहेबांच्या 5-5 मिनिटाच्या शेड्यूल एवढं टाईट शेड्यूल असताना सुद्धा साहेब आमच्या संस्थेला भेट द्यायला आवर्जून इथं उपस्थित राहिले. त्याबद्दल खरं म्हणजे मी साहेबांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. मला फक्त साहेब 2 मिनिटं सांगायचं आहे की मागच्या वेळेस पण एक्झिबिशनमध्ये थोडी गडबड होती. नरेटको ही संस्था सेंट्रल गव्हर्नमेंटनं स्वतः बांधकाम व्यावसायिकांची स्थापन केलेली आहे. म्हणजे मार्केटमध्ये एवढ्या संस्था आहेत वेगवेगळ्या, परंतु स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंटनं स्थापन केलेली 1998 मधली ही नरेटको संस्था आहे, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल. हे आमच्या बांधकाम व्यवसायाच्या अडचणी असतील त्या समजून घेऊन पॉलिसी मेकिंगमध्ये डिसिजन घेताना आमचा सहभाग घेतला जावा म्हणून 98 साली संस्था स्थापन केलेली. परंतु याच्यामध्ये फक्त मोठे मोठे बिल्डर्स, भारतातले फक्त नामांकित बिल्डर्स होते, त्यामुळं कदाचित चॅप्टर्स वगैरे फॉर्मेशन झालं नव्हतं. परंतु आत्ता 10 वर्षापूर्वी भारतातले दिग्गज बिल्डर हिरानंदानी, मुंबई स्थित बिल्डर हिरानंदानी, निरंजन हिरानंदानी सगळ्यांना नाव माहीत आहे, त्यांनी याचा कार्यभार उचलून याचे चॅप्टर्स काही फॉर्म केले आणि 10 वर्षापासून याचं काम चालू केलं. आता ते सध्या आमचे नॅशनल चेअरमन आहेत. तसेच रुनवाल ग्रुपचे संदीप रुनवाल, फार मोठे ग्रुप आहेत दोन्ही, हिरानंदानी आणि रुनवाल, ते आपले महाराष्ट्राचे चेअरमन आहेत. याच्यामध्ये फक्त जिल्हा लेवलला चॅप्टर मिळतो साहेब, म्हणजे 11 जिल्ह्यांचा विदर्भाचा एकच चॅप्टर आहे, नाशिकचा एक चॅप्टर आहे, पुण्याचा एक चॅप्टर आहे. कराडसारख्या 2 टियर 3 टियरला चॅप्टर देतच नाहीत मुळात. परंतु आपली सभासद संख्या ज्यावेळी त्यांना भेटायला गेलो तेव्हा सुरुवातीलाच 45 सभासद संख्या होती, की ज्या गोष्टीचं त्यांना आश्चर्य वाटलं की सगळे बिल्डर्स असताना पहिल्याच दिवशी हा सांगतोय 45 आहे. आणि त्यामुळं हा छोटा चॅप्टर असून सुद्धा ह्या संस्थेनं आपल्याला सभासदत्व दिलं. तब्बल फक्त 2.5 वर्षापूर्वी ही संस्था फॉर्म झालेली आहे आणि याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी वेगवेगळे उपक्रम राबवल्यामुळं आणि चांगलं काम करून दाखवल्यामुळं खरं म्हणजे या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला मुंबईमध्ये जाऊन किंवा भारत पातळीवर जाऊन सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम होतात, तिथे जाऊन रिप्रेझेंट करावं लागतं आणि तिथं चांगलं प्रेझेंटेशन केल्यामुळं फक्त 2.5 वर्षाच्या कालावधीचं काम केलेल्या व्यक्तीला महाराष्ट्राचं जॉईंट सेक्रेटरी पद मिळालंय. हे आमच्या संस्थेसाठी आम्हाला तरी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे मी स्वतःच कौतुक करताय समजू नका, परंतु एवढं छोटी सिटी आहे आणि एवढे छोटे बिल्डर आहेत आपल्यातले, तरी पण त्यांनी आपल्याला स्थान दिले. असं आहे मी 2026 ते 28 या वर्षात मिळालेली आहे. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे काही लोकांना वाटेल, मगाशी पण थोडंसं आपण बोलणं झालं की बाबा हा स्वतःचं कौतुक करतोय का, तर अजिबात नाही. मी तिथं जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करतोय याचा अर्थ ही दखल माझी नाहीये, ही दखल नरेटको कराड ह्या चॅप्टरची आहे. म्हणजे माझ्यातल्या प्रत्येक मेंबरनं ज्या संस्थेसाठी काम केलेलं आहे त्यांची ओळख आहे, म्हणून मला खरं म्हणजे त्या गोष्टीचा आनंद झाला.
एक लक्षात ठेवा, कुठलीही संस्था असू दे, म्हणजे फक्त बिझनेस सोडून म्हणतोय मी, कारण बिझनेस एकट्यानं केला जातो, तिथं प्रगती लगेच होऊ शकते. पण कुठलीही संस्था असू दे, मग तो पॉलिटिकल पार्टी असू दे, एखादी ऑर्गनायझेशन असू दे, किंवा ती सामाजिक संस्था असू दे, अंडर सेक्शन कंपनी असू दे, ती नवीन ठिकाणी काढणं चालू करणं एवढं सोपं नाही. कारण ती एकट्यावर डिपेंड नसते. तुम्हाला 10 लोकांना गोळा करायचा आहे. त्या 10 लोकांना गोळा केल्यानंतर त्यांचे 10 प्रकारचे विचार असतात. त्या सगळ्यांना एका बंधनात अडकून ठेवणे, त्यांच्याशी जवळीक साधणे, त्यांना ते आपुलकी निर्माण करणे आणि मग त्यांना आपले विचार पटवून एखादी संस्था निर्माण करणे. तर ही संस्था निर्माण करणे काम सोपं नाही. परंतु 2.5 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी जे काही माझ्यासारखे समविचारी या ठिकाणी गोळा झाले आणि त्या लोकांनी साथ देऊन ही संस्था उभी केली. आज 2-2.5 वर्ष काम केल्यानंतर माझं अध्यक्षपद संपतंय. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी मला त्यावेळेस या गोष्टीसाठी साथ दिली, फाउंडर प्रेसिडेंट होण्यासाठी मला सपोर्ट केला, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर वेळी एखादी संस्था असते ती धर्मादाय आयुक्त संस्थेकडून नोंदवलेली असते, बट दिस इज अ कंपनी नरेडको. ही संस्था अंडर सेक्शन 8 ही कंपनी म्हणून फॉर्म होते आणि याच्यामध्ये त्याचे शेअर होल्डर्स, म्हणजे डायरेक्टर म्हणतो आपण, पण शेअर होल्डरला शेअर घ्यावा लागतो. त्यावेळेस सुद्धा सुरुवातीला काम करताना नंतर बऱ्याच जणांचा विश्वास मी संपादित करत गेलो. परंतु सुरुवातीला काम करताना ज्या लोकांनी माझ्या एका शब्दावर किंवा तू हे पैसे भर, त्याला काय फायदा नाही आहे. म्हणजे आज त्याचे समजा लाख रुपये मी भरून घेतले असतील तर त्याला 1 रुपयाचा फायदा नाही आहे. हा शेअर होल्डर आहे म्हणून त्याला मी डिव्हिडंड देत नाही. पण त्या लोकांनी संस्थेसाठी पैसे भरले, ते माझ्याबरोबर काय उभे असलेले जे डायरेक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये आज या कार्यक्रमाला जे आपले अध्यक्ष होणार आहेत ते सुभाष लोंढे साहेब आहेत. माझ्याबरोबर कायम हिरिरीने उभे असलेले संदीप शिंदे, अजित पाटील, प्रकाश पाटील, धनंजय एडगे, अनुराज थोरात, किशोरकुमार साळुंके, हे पाय नॉट रॉंग, कुणाचं नाव राहिलं नसेल ना, तर ह्या लोकांनी पैसे भरून स्वतःचे माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळं ह्या लोकांचा, म्हणजे ह्या शेअर होल्डर, कंपनीचे हे शेअर होल्डर आहेत सगळे, तर ह्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स. रविराज घेतलं की ना, रविराज शिंदे, अजित पाटील, प्रकाश पाटील घेतलं, चुकून विसरलं. रविराज पुढे गेले, बघा नाही नाराज होतील. सगळ्यात तर पहिले पैसे म्हणणार मीच भरले होते. तर ह्यांनी फक्त पैसे नाही भरले, खरं म्हणजे ही लोक कायम माझ्याबरोबर राहिलेले आहेत. आणि माझी कुठलीही गोष्ट असू दे, या लोकांनी आयुष्यात फक्त संस्था असं नाही, सगळ्या ठिकाणी मला साथ दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच गाईज. आणि इथून पुढं या संस्थेच्या प्रत्येक कार्यात आपल्या सर्व सभासदांनी केलेले जे सहकार्य आहे ते लक्षात ठेवून, जरी मी या इथून या अध्यक्षपदावरून पायउतार झालेलो असलो तरी संस्थेसाठी मला काम करत राहायचं आहे, राहणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांना घेऊन आपण फक्त अडचणी सोडवणार नाही, तर याच्यामध्ये भविष्यामध्ये ही बिझनेसवाली गोष्ट आहे. मला फक्त काय क्रिएट करायचं आहे की जरी बिल्डर लोकांची संस्था आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पण बिझनेस मिळाला पाहिजे, बिझनेस कसा वाढला पाहिजे. बाहेर जाऊन आपण मुंबईला बघतोय ना, त्या लोकांचे सगळे प्रोफेशनल व्ह्यूज आहेत ते आपल्याला कराडमध्ये आणायचे आहेत. ही सगळ्या गोष्टी या आपण इथं करू. या संस्थेचं नाव कराडमध्ये फार कमी कालावधीमध्ये मोठं करण्यामध्ये इथं उपस्थित असलेले माझे सगळे जे पत्रकार मित्र आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया मित्र आहेत, ह्या लोकांनी म्हणजे खरं म्हणजे खूप संस्थेला सहकार्य केलेलं आहे. आपल्या एका फोनवर त्यांनी काय संस्थेच्या बातम्या दिल्या, काय आपल्या न्यूज लावल्या, जेणेकरून लोकांपर्यंत आपल्या भावना पोहोचल्या आहेत. त्यामुळे मी त्यांचाही संस्थेच्या वतीनं आभारी आहे. आज पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. थँक्यू व्हेरी मच.